मंडळी आत्ताच म्हणजेच 1 तारखेला भव्यदिव्य ओपनचं मैदान देवेंद्र फडणवीस केसरी पार पाडलं. या मैदानात खरंच मोठमोठे महारथी आले होते आणि गटाच्या असतील, त्यानंतर सेमीच्या लढती, टॉपच्या लढती पाहायला मिळाल्या. त्यानंतर फायनलसुद्धा काटाकीर अशी लढत झाली. असंच अजून एक मैदान पार पडते 11 तारखेला 11 मार्च 2025ला एक भव्यदिव्य ओपनचं मैदान साहेब केसरी 2025 पळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडते. या मैदानात मित्रांनो 1 नंबरला बक्षीस असणार आहे 1,51,000 रुपये, 2 नंबरला असणार आहे 1,00,000 रुपये. तर मंडळी या मैदानात लाईव्ह आपल्याला P3 लाईव्हवरती पाहायला मिळेल. त्यानंतर गटाचे लॉट्स असतील ते निसर्गाच ना या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. मग या मैदानात पुन्हा एकदा मोठमोठी महारथी येतीलच. टॉपचं असं मैदान आहे. चला मग पाहूया कोणकोणते मोठमोठे महारथी येणार आणि त्यांचे पायरे कोणकोणते. मित्रांनो या मैदानासाठी पहिलाच पायरा आपण बघूया सुंदर उर्फ कॉकटेलचा. तर कॉकटेलसोबत कोण असेल? कॉकटेलसोबत असू शकतो शेवाळी आबांचा पाखऱ्या. कारण आपण देवेंद्र फडणवीस कसं मैदान पाहिलंच. या मैदानात ही गाडी पाहिली होती, गटाला सुट्टा निकाल घेतला होता. या गाडीला चांगलाच वेग लागतोय. आणि जर पाखऱ्या नसेल तर असू शकतो वादळ. आपण पाहिलंच की आत्ताच्या घडीला चालू हंगामात वादळ आणि कॉकटेलच्या गाडीला काय स्पीड आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानंच बघितले. त्यामुळे कॉकटेलचा पायरा वादळ किंवा पाखऱ्या असू शकतो. मित्रांनो दुसरा पायरा आपण बघूया कबाली 4x4चा. कबाली 4x4 बरोबर कोण असेल? तर कबाली 4x4 सोबत असू शकतो मांगडे तात्यांचा वजीर. होय मंडळी, कबाली 4x4 आणि वजीर आपल्याला या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतात. आणि जर कबालीसोबत वजीर नसेल तर कोण? तर कबालीसोबत आपल्याला सिसोडीचा संग्राम पाहताना पाहायला मिळू शकतो. मित्रांनो तुम्हाला काय होते? कबाली 4x4 सोबत कोण असेल? वजीर की संग्राम? मित्रांनो पुढील पायरा आपण पाहूया वादळचा. वादळसोबत कोण पाहताना पाहायला मिळेल? तर वादळसोबत आपल्याला दिसू शकतो पिस्टन 2211. वादळ आणि पिस्टन 2211 या गाडीचं स्पीड संपूर्ण महाराष्ट्रानं बघितले. काय स्पीड लागतं या गाडीला. कटपाई केसरी मैदानात संपूर्ण महाराष्ट्राच्या आठवणीतील मैदान आहे. आणि जेव्हा बैलगाडी क्षेत्रात नाव निघेल तेव्हा या जोडीचं नक्कीच नाव निघेल असा हा पायरा. आणि जर पिस्टन नसेल तर वादळसोबत असू शकतो गजा. पण मित्रांनो गजा आणि वादळ या गाडीला सुद्धा चांगलाच वेग लागतोय. बघूया वादळसोबत पिस्टन की गजा. मित्रांनो पुढील पायरा बघूया सासवडकरांचा बादल. बादलचा पायरा कोण असेल? तर बादलचा पायरा असू शकतो सातारा एक्सप्रेस बलमा. होय मंडळी, आपण एक मागच्या मैदानात सासवडकरांचा बादल आणि बलमा जेव्हा पाहिलं होते तेव्हा गाडीला काय स्पीड लागलं होतं हे सर्वांनीच बघितलं आहे. आणि बरेच दिवस बलमाला गुलाल भेटत नव्हता, 1 नंबर होत नव्हता. त्यावेळी बादल आणि बलमाच्या गाडीने 1 नंबर केला होता. आणि जरी बादलसोबत बलमा नसेल तर असू शकतो महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल नाना बोतकर यांची नवीन खरेदी तेजा. बादलसोबत बलमा की तेजा. मित्रांनो आता आपण पायरा बघूया राजधानी एक्सप्रेस बलमा, ज्याला साता जहारी म्हणून ओळखलं जातं. बलमाचा पायरा कोण असेल? तर बलमाचा पायरा असू शकतो लाडू. आणि बलमा ही एक जेव्हा मैदान मोठं होतं त्या मैदानात ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळतेच. आणि जर ही लाडू नसेल तर असू शकतो सासवडकरांचा बादल. कारण बलमाला 1 नंबर भेटत नव्हता तेव्हा याच बादलने बलमाला 1 नंबर करून दिला. म्हणजे या जोडीने 1 नंबर केला. आणि बादल जर नसेल तर असू शकतो चटणी भाकरीचा पहिलवान राजा. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते? बलमासोबत लाडू, बादल की राजा? मित्रांनो आता आपण बघूया सिसोडीची रायफल कोणासोबत पळेल. सिसोडीची रायफलचा पायरा कोण असेल? तर मित्रांनो सिसोडीची रायफलचा पायरा असू शकतो वादळ. आत्ताच देवेंद्र फडणवीस केसरी मैदान आपण पाहिलं असेल. वादळ आणि रायफलची जोडी पाहिली होती. पुन्हा एकदा हा पायरा जोडून येण्याची शक्यता आहे. आणि जरी वादळ नसेल तर रायफलसोबत दिसू शकतो सोन्या 2211. पिस्टन 2211च्या दावणीचा सोन्या 2211. तर मित्रांनो रायफलसोबत वादळ की सोने? मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्राचे लाडके सप्तहिंद केसरी विठ्ठल नाना बोतकर यांच्या दावणीचा नाग्याचा पायरा कोण असेल?
तर नाग्यासोबत आपल्याला दिसू शकतो वजीर 916. वजीर 916 आणि नागे ही जोडी बरेच वेळा पाळली आहे आणि या गाडीत सुद्धा चांगलाच वेग लागतोय. त्यामुळे हा पायरा पुन्हा एकदा जुळून येण्याची शक्यता आहे. आणि जरी वजन नसेल तर नागेसोबत दिसू शकतो जीवन आप्पा नांदेड सिटी यांचा भारत. तर मित्रांनो नागेसोबत वजीर की भारत. मित्रांनो पुढील पायरा आपण बघूया छत्रपती संभाजीनगरचा आझाद किंग राजा आणि सम्राट ही जोडी. मित्रांनो या जोडीला खरंच तुफान असं स्पीड आहे. देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात आपण पाहिलंच असेल गटाला सुट्टा निकाल घेतला होता आणि सेमीने सुद्धा या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता. पण शेवटी नशीब असतं मित्रांनो ही गाडी फॉल झाली होती आणि फॉल होऊन सुद्धा सुट्टा निकाल घेतला होता या गाडीने. पण गाडी फॉल झाली म्हणून निकाल दिला नव्हता. त्यामुळे ही जोडी आली तर नक्कीच हीच जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल. कारण या गाडीला तुफानच स्पीड आहे आणि गाडी हा पायरा फोडतील असं मला तरी वाटत नाही. मित्रांनो पुढील पायरा आपण बघूया कारुंडेकरांचा चिक्यासोबत कोण पाहताना पाहायला मिळेल. तर चिक्यासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो दक्षिण हिंद केसरी बाकासूर. ही जोडी जेव्हा पाहिली तेव्हा मित्रांनो एक नंबरच केला आहे. आतापर्यंत दोनदा पाहिले आहे आणि दोन्ही वेळेस एकच नंबर केला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात ज्या जोडीने एक नंबर केला तीच जोडी पुन्हा एकदा पाहताना पाहायला मिळू शकते कारुंडेकरांचा चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन. आणि हे चिक्क्यासोबत बाकासूर नसेल लखन नसेल तर कोण असेल तर चिक्क्यासोबत आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो पिस्टन बाळसाखरा. या जोडीला सुद्धा मित्रांनो तुफानाचा स्पीड लागेल. तर मित्रांनो चिक्क्यासोबत बाकासूर लखन की पिस्टन बाळसाखरा. मित्रांनो बऱ्याच जणांना मथुर प्रेमींना प्रश्न पडला आहे की मथुर 1001 या मैदानासाठी येणार का. मला तरी वाटतं की मथुर या मैदानासाठी येणार नाही आणि जर आलाच तर मथुरचा पायरा कोण असेल तर मथुरसोबत आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो महिब्या. आणि महिब्यासुद्धा नसेल तर मथुरसोबत पाहताना पाहायला मिळू शकतो रायफल 8181. तर मग मथुरसोबत महिब्या की रायफल 8181. आणि मित्रांनो आता पाहूया महाराष्ट्राचा लाडका संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगभराला ज्याने वेळ लावलं ज्याने पायाच्या जोरावर आजकालच्या तरुणींसुद्धा त्याच्या प्रेमात पडायला लागत असा महाराष्ट्राचा लाडका दक्षिण हिंद केसरी बाकासूरसोबत कोण पाहताना पाहायला मिळेल तर बाकासूरसोबत पाहताना पाहायला मिळू शकतो चिक्या. कारण ही जेव्हा जोडी एकत्र आली तेव्हा एकच नंबर केला आहे असा हा चिक्या. आणि चिक्या नसेल तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बाकासूरसोबत चिक्या की लखन कमेंट करून नक्की सांगा. सात मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये. या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या मैदानात एक नंबर कोण करेल कमेंट करून नक्की सांगा.